काय तुमच्या घरात सुद्धा सर्वांना चायनीज आवडतं? तर चला मग आज आपण त्याच चायनीजसाठी लागणारी झणझणीत अशी शेजवान चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. घरामध्ये शेजवान चटणी बनवण्यासाठी येथे मी 30 ते 40 सुक्या लाल काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत. आता आपण या मिरच्यांची देठं काढून घेतली आहे. काश्मीरी मिरची अजिबात तिखट नसते, त्यामुळे मी या मिरच्यांमधील बिया काढत नाही. जर तुम्ही याऐवजी कोणत्या दुसऱ्या मिरच्यांचा वापर करत असाल तर मिरच्यांमधील बिया काढून घ्या. आता आपण या मिरच्यांमध्ये 2 ते 3 ग्लास एकदम कडक उकळते गरम पाणी टाकून घेणार आहोत. व आता आपण या मिरच्या चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये डीप करून झाल्यानंतर या मिरच्यांवर झाकण ठेवून 1 तास या मिरच्या चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहोत. 1 तासानंतर आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे भिजल्या गेल्या आहेत. आता आपण या मिरच्यांमधील सर्व पाणी काढून या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण या सर्व मिरच्या मिक्सरमध्ये एकदम बारीक अशा दळून घेणार आहोत. मिरच्या दळताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मिरच्या एकदम बारीक अशा दळल्या गेल्या आहेत. आता आपण चटणी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 5 ते 6 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या, अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेले अद्रकचे तुकडे. आता आपण हा अद्रक व लसूण 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणार सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 मिनिटानंतर आता आपले अद्रक व लसूण चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण या कढईमध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेली लाल मिरच्यांची पेस्ट टाकून घेणार आहोत. संपूर्ण लाल मिरच्यांची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. याआधी सुद्धा मी शेजवान चटणीचा वापर करून चायनीज कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण ही शेजवान चटणी सतत हलवत राहून 20 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. शेजवान चटणी बनवताना जास्ती करून काश्मीरी लाल मिरचीचाच वापर करा. काश्मीरी लाल मिरची ही खूप जास्त प्रमाणात तिखटसुद्धा नसते व तुमच्या शेजवान चटणीला काश्मीरी लाल मिरचीमुळे छान असा लालसर रंग येतो. जर तुम्ही त्याऐवजी दुसऱ्या कोणत्या मिरचीचा वापर केला तर मिरची खूप जास्त प्रमाणात तिखट पण असते व कलरसुद्धा तसा येत नाही. 20 ते 25 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली मिरचीची पेस्ट चांगल्या प्रकारे तळली गेली आहे. आता आपण या पेस्टमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मीठ टाकल्यानंतर आता आपण ही मिरची अजून 2 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. दोन मिनिटांनंतर आता आपण या मिरचीच्या पेस्टमध्ये 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून टोमॅटो केचप, त्याचसोबत 1 टेबलस्पून विनेगरमुळे तुमची शेजवान चटणी जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. त्याचसोबत 1 टेबलस्पून सोया सॉस. त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टीस्पून साखरसुद्धा टाकून घेणार आहोत. साखरमुळे आपल्या शेजवान चटणीला थोडीशी गोडसरसुद्धा चव येते. कधी तिखट, कधी आंबट व थोडी गोड अशी शेजवान चटणी खाताना लागते. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून 2 मिनिटं ही शेजवान चटणी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. तुम्हाला जर शेजवान चटणी जास्त काळ टिकवून ठेवायची असेल तर शेजवान चटणी बनवताना त्यामध्ये तेलाचा वापर थोड्या जास्त प्रमाणात करा. तेलामुळे चटणी टिकण्यास जास्त वेळ मदत होते. चटणी बनवून झाल्यानंतर ती चांगल्या प्रकारे थंड करून तुम्ही ती एका काचेच्या जारमध्ये भरून फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने टिकवू शकतात व बिना फ्रीजशिवाय सुद्धा ती 1 महिना चांगल्या प्रकारे टिकते. आता आपण 2 मिनिटानंतर गॅस बंद करून घेऊ.
आपली शेजवान चटणी बनवून तयार आहे. शेजवान चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.